चला फायनली गाडी चालू झालेली आहे आणि अरे 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 1500 रुपये वाचवल्यात भावांनो तुमचे मी 1500 रुपये. अख्खा व्हिडिओ बघा कळेल तुम्हाला. मित्रांनो, इलेक्ट्रिक गाडी घ्यायची की नाही घ्यायची याच्यावर मी 3 व्हिडिओ बनवले होते. तिन्ही व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद होता तुमचा. असाच सपोर्ट राहू द्या. मागील व्हिडिओ मध्ये बघितलेलं आपण की बॅटरी गेल्यानंतर आपण ऍक्टिवाची बॅटरी टाकली. सेम बॅटरी होत्या दोन्ही पण. चेतकची पण बॅटरी तीच होती, ऍक्टिवाची पण तीच होती. जवळजवळ आपल्या भावांचे 400 रुपये वाचवलेले आहेत. चेतकची 1400 रुपये प्राइस होती आणि ऍक्टिवाची 1000 रुपये प्राइस होती. जवळजवळ 400 रुपये वाचवलेले आहेत तुमचे. आज आपण बघणार आहोत कॉमन प्रॉब्लेम एकदम. सुरुवातीला मला ब्रेक पॅड आणि ब्रेक लायनर सारखे बदलायला लागायचे. म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो 3 ते 4 महिन्यातनं एकदा बदलायला लागायचे. त्यावेळी ब्रेक पॅडची किंमत होती 600 ते 700च्या आसपास आणि लायनरची किंमत होती 350 ते 400च्या आसपास. जवळजवळ 2दा-3दा मी असा खर्च केलाय. पण त्यानंतर एक गॅरेजवाले त्यांनी मला सांगितलं की ही बजाजचीच गाडी आहे आणि आपल्याकडे बजाजचे सेम टू सेम ब्रेक पॅड आणि ब्रेक लायनर अवेलेबल आहेत. बर, आता ते कुठले ते मी तुम्हाला सांगतो. हे बघा मित्रांनो, हे ब्रेक पॅड आहेत बघा. हे इथे बसतात डिस्क ब्रेक पॅड. 268 प्राइस आहे. बजाजचे आहेत. पल्सर 220 आणि 200 मध्ये हे बसतात बघा. सेम ब्रेक पॅड चेतक मध्ये पण बसतात सेम. पण चेतकच्या ब्रेक पॅडची किंमत आहे 770 रुपये आणि ह्याची किंमत बघू शकता 268. सेम टू सेम आहे. बर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याचे जे ब्रेक पॅड आहेत चेतक जे टाकतं ते फक्त 3 ते 4 महिने चालतात आणि हे जर तुम्ही टाकले तर हे जवळजवळ वर्षभर तुम्हाला त्रास नाही देणार. जवळजवळ वर्षभर अनुभव आहे माझा. आता हे बघा, हे आहेत ब्रेक लायनर मागच्या चाकातले. बजाजचेच आहेत. बजाजच्या गाड्यांमध्ये बसतात. आता तुम्हाला सांगतो याची किंमत आहे 223 रुपये. बर, आणि बजाज चेतक घेतं 450 रुपये. सेम लायनर एकदम सेम टू सेम. काय फरक नाही बघा. मी दोन वर्ष झालं तेच टाकतोय. दुसरी गोष्ट, सगळ्यात चांगली क्वालिटी याची आहे. बजाजचेच दोन्ही पण गाड्या बजाजच्याच आहेत, पण क्वालिटीमध्ये फरक आहे. आता हे जर टाकले तर वर्षभर नो टेन्शन, पण चेतकचे जर टाकले तर 3 ते 4 महिन्याला तुम्हाला बदलावे लागणार. बर, आता दोघांमधला मी फरक सांगितलेला आहे तुम्हाला. 730 रुपयाचा फरक पडतोय आणि वर्षातून 2दा टाकावेच लागतात. काही जणांना 3दा टाकावे लागतात. जरी 2दा पकडले तरी तुमचे जवळजवळ 1,500 रुपये एक्स्ट्रा जाणार आहेत. तर 1,500 रुपये मी तुमचे वाचवलेले आहेत आता. अरे हे सगळे या कंपन्या लुटायलाच बसल्यात लोकांना. पण तुम्ही जागे व्हा रे, जागे व्हा जरा. अरे मी आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे वेळच्या वेळी. पण तरी तुम्ही सतर्क राहा, जागे व्हा. जागो ग्राहक जागो अभियानच चालवणार आहे मी बघा.